हॅलो आणि गुड मॉर्निंग. खरं तर मला हा व्हिडिओ ना 2-4 दिवस अगोदरच शेअर करायचा होता, कारण 2-4 दिवसापासून मला ही गुड न्यूज द्यायची होती. पण काय झालं की टाईम भेटला नाही. गावाला आले आणि गावाला आल्यावर मेन म्हणजे टाईमच भेटला नाही. आणि गावामध्ये आम्ही राहतो तिथं सगळे म्हणजे सगळे आमच्या घरातले असतात आणि अशी शांतता नसते अजिबात व्हिडिओज बनवायला. मग आज शेतात आले होते, म्हटलं चला आज इथंच येऊन हा व्हिडिओ शूट करावा आणि ही गुड न्यूज द्यायला पाहिजे. तर मला भरपूर अशा कमेंट्स येतात की ताई तुझं चॅनल झालं का मॉनिटाईज, झालं का मॉनिटाईज. सो फायनली मी आज ह्या कमेंटचं उत्तर देणार आहे. आणि हो, म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालं आहे. कसं झालं, काय झालं, त्याला किती महिने लागले किंवा मी काय काय फॉलो केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला, जवळजवळ ना 7 महिने झालं मी चॅनल ओपन केलं होतं. 7 महिन्यापेक्षाही जास्त टाईम झाला होता. जेव्हा मी चॅनल सुरुवात केली होती ना, तेव्हा मी माझ्या मुलीचे असेच रँडमली व्हिडिओ काढायचे. खूप छोटी होती ती, 1 वर्षाचीच होती. आणि ती छान बोलायची, हे करायची. हे मी एकदा तर शेअर केलेलंच आहे. ती असं बोलायची वगैरे, छान तिच्या क्यूट क्यूट मोमेंट होत्या. हे सगळं मी फक्त जस्ट शूट करायचे आणि टाकायचे. त्याला काही जास्त व्ह्यूज येत नव्हते. 100, 150, 200 त्याला व्ह्यूज यायचे. तरी पण मी ना ते व्हिडिओ 60-65 व्हिडिओ टाकले होते. आणि त्यानंतर 1-2 वेळा मी असंच गावाकडे गेले आणि गावाचे 1-2 व्हिडिओ शूट केले होते. त्या 2 व्हिडिओला, एका व्हिडिओला 7,000 व्ह्यूज गेले होते. आणि त्यानंतर मी परत एक ब्लॉगसारखं मी शूट केलं होतं. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे नंतर बराचसा टाईममध्ये गेला आणि मी चॅनलवरती काहीच टाकलं नाही. मग माझ्या सहज असं लक्षात आलं, म्हणजे मला असं सहज वाटलं की ठीक आहे, चला आता आपण ब्लॉगिंग करून बघूया. कारण भरपूर प्रकारचे चॅनल होते आणि कशातच सक्सेस नाही भेटला. म्हणून म्हटलं चला आपल्याकडे टाईम आहे आणि ब्लॉग्स बनवायला सुरुवात करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मुलगी पण मोठी झाली होती. मुलगा तर ऑलरेडी मोठा आहेच आणि मुलगी पण मोठी झाली होती. आणि आता ती स्कूलमध्ये जाईल, दोघांचंही आवरेल, स्कूलमध्ये जाईल. आणि मग मी दिवसभर घरात बसून काय करणार. मग मला असं वाटतं की काम आवरून फक्त झोपण्यापेक्षा मग थोडंसं काहीतरी असं आपल्याला काम करायला पाहिजे, किंवा ज्याने आपलं डोकं चालेल, ज्याने आपण कायम कामामध्ये बिझी राहू ना, असं मग मी काहीतरी करायचं ठरवलं. मग म्हटलं चला घरात बसून आपण दुसरं काय करू शकतो. व्हिडिओज आवडतात मला काढायला आणि आपण ते काढू शकतो. बाहेर जाऊन जॉब करणं एवढं सोपं नाही आहे 2 मुलांना सांभाळून, किंवा त्यांची सोय लागत नाही. भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत बाहेर जाऊन जॉब करायला. म्हणून म्हटलं की घरात जाऊन आपण काय करू शकतो. भरपूर ह्याचे त्याचे मी ब्लॉग्स पाहत असते. मग दुसऱ्याचे ब्लॉग्स पाहता मला पण एक दिवस असं वाटलं की चला आपण पण स्टार्ट करूया. आणि मग मी मुलीचे व्हिडिओ सगळे प्रायव्हेट केले. जवळजवळ 60-65 व्हिडिओ होते तिचे. मी ते सगळे प्रायव्हेट केले आणि नंतर मग मी एक माझा पहिलाच व्हिडिओ टाकला. जेव्हा मुलीचे व्हिडिओ टाकत होते तेव्हा माझ्या चॅनलवरती 40 सबस्क्रायबर होते. आणि त्यानंतर मग मी माझा पहिला व्हिडिओ टाकला. त्याला चांगले 1,000पेक्षा जास्त व्ह्यूज केले, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ. आणि त्याच्यातून माझे 3 सबस्क्रायबर वाढले. मग मला असं वाटायला लागलं की चला ग्रोथ व्हायला लागली. म्हणजे पहिल्याच दिवशी माझे 3 सबस्क्रायबर वाढले आणि मला असं वाटलं की चला ग्रोथ होती आहे. म्हणून मग मी म्हटलं चला आपण कंटिन्यू करू. पण जेव्हापासून मी फर्स्ट व्हिडिओ टाकला तेव्हापासून आजपर्यंत मी एकही व्हिडिओ स्किप केला नाही. हा जर कधी रेंज नसेल, रेंजचा प्रॉब्लेम असेल तर माझ्या व्हिडिओचा टायमिंग मागे पुढे होतो. नाहीतर मी एकही दिवस व्हिडिओ स्किप केलेला नाही. ज्या दिवशी मी शॉर्ट्स व्हिडिओ नाही टाकला त्या दिवशी मी लॉंग टाकला, आणि ज्या दिवशी लॉंग नाही टाकले त्यावेळेस मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकले. म्हणजे मी ना कंटिन्युटी ठेवली, एकदम कंटिन्यू केले. पहिल्या दिवसापासून कंटिन्यू केले ते शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे आजपर्यंत. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर कंटिन्यू राहायला पाहिजे. तुम्ही 4 दिवस व्हिडिओ टाकले आणि परत पुढच्या 4 दिवस जर टाकलेच नाही तर, कारण यूट्यूबवरती एवढे व्हिडिओज आहेत, एवढं कंटेंट आहे की लोक तुम्हाला 4 दिवसामध्ये विसरून जातील. परत 5व्या दिवशी कोणी तुमचं चॅनल ओपन करून पण पाहणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की यांचा 1 दिवस येतो, 1 दिवस येणार नाही. मग माहीत नाही टाकला की नाही. जर तुम्ही रोज टाकणार असेल तरच तुम्हाला चांगली ग्रोथ भेटणार. ही गोष्ट ना भरपूर सारे यूट्यूबर सांगतात आणि ते मी फॉलो पण केलं होतं. जेव्हापासून पहिला व्हिडिओ टाकला आहे तेव्हापासून आजच्या व्हिडिओपर्यंत मी एकही दिवस स्किप केलेला नाही आहे. काहीही असो मी शूट करून ठेवत होते आणि व्हिडिओ रेडी बनवून ठेवायचे. जेव्हा मला रेंज असेल किंवा नसेल, टायमिंग मागे पुढे झाला तरी चालेल, पण मी व्हिडिओ टाकत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकत होते तेव्हा 3 महिने मला अजिबातच रिस्पॉन्सच भेटला नाही. 3 महिने, हां, एखादा अर्धा सबस्क्रायबर, रोज एखादा किंवा अर्धा असा सबस्क्रायबर वाढायचा. माझे 150 व्हिडिओ 150 सबस्क्रायबर, असं भरपूर दिवस असं चाललं होतं की एक व्हिडिओ टाकला की 1 सबस्क्रायबर वाढायचा. आणि मी सुरुवात शॉर्ट्स व्हिडिओपासून केली होती आणि मला त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ भेटायला लागली. नंतर दिवाळीच्या नंतर मला
माझे चांगले सबस्क्रायबर वाढायला लागले आणि दिवाळीच्या नंतर भरपूर असे सारे व्हिडिओज माझे व्हायरल गेले. त्यानंतर मग मला त्याच्यामध्ये छान लॉंग व्हिडिओ काय बनवायचे किंवा कसे बनवायचे हे मला माहीत पण नव्हतं आणि मला अजून एवढे लॉंग व्हिडिओ जमतही नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे मग ना भरपूर वेळा गावाकडे येणं जाणं असतं. मग मी ठरवलं की 1000 सबस्क्रायबर झाल्यावरती गावालाच आल्यावरती लॉंग व्हिडिओज बनवायचा. पुण्यामध्ये होत नाही शक्यतो 2-2 मुलं घेऊन एवढं सगळं होत नाही. त्यामुळे म्हटलं की गावालाच आल्यावर लॉंग व्हिडिओ बनवायचा. आणि मग मी नाताळच्या सुट्टीमध्ये गावाला आले. त्यावेळेस माझे 1000 सबस्क्रायबर झालेले होते. 1000 सबस्क्रायबर करायला मला जवळजवळ 4 ते 5 महिने लागले असतील. नाही, 3 ते 4 महिने लागले 1000 सबस्क्रायबर करायला. आणि त्यानंतर 2000 सबस्क्रायबर करायला मला फक्त 8च दिवस लागले. म्हणजे माझ्या 8 दिवसामध्येच भरपूर सारे व्हिडिओ व्हायरल गेले आणि माझे चांगले सबस्क्रायबर वाढून गेले. आणि त्यानंतर मग मी ते कंटिन्यू ठेवलं की मला असं होतं की फक्त चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे. मी मेहनत 100% करत होते. असं नाही की रोजच व्हिडिओ टाकायचा, म्हणजे काहीही शूट करायचं आणि काहीही टाकायचं असं मी एकही दिवस केलं नाही. कंटेंट द्यायचा तर काहीतरी क्वालिटी कंटेंट द्यायचा, छान शूट झालं पाहिजे किंवा ते छान मांडता आलं पाहिजे, असंच माझा नेहमी प्रयत्न असतो आणि अजूनही मी नेहमी तेच करते. तर माझे छान ग्रोथ व्हायला लागली आणि नाताळच्या सुट्ट्यामध्ये माझे 2,000-2,500 3,000 सबस्क्रायबर काहीतरी झाले होते. मी गावाला आले होते आणि म्हटलं होतं की 1000 सबस्क्रायबर झालेत माझे, मग त्यानंतरच मी लॉंग व्हिडिओ टाकेल. तर मग मी लॉंग व्हिडिओ टाकला पण होता आणि माझ्या पहिल्याच लॉंग व्हिडिओला काहीतरी 2,000-2,500 व्ह्यूज गेले होते. मग मला असं वाटलं की अरे वा, छान आहे की. मग त्यानंतर माझ्या 8-15 दिवसामध्येच 1,500 तासाचा वॉच टाईम झाला होता त्या लॉंग व्हिडिओच्या याच्यामध्ये. त्यानंतर मी सहज रँडमली असं डीमार्टला गेले होते आणि तिथला एक मी व्हिडिओ शूट केला. त्यानंतर त्या डीमार्टच्या व्हिडिओनी पण माझा चांगला वॉच टाईम वाढला आणि मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या की ते वॉच टाईम वाढवायचा असेल तर 2-4 डीमार्टचे व्हिडिओ टाका. आणि भरपूर वेळा जाणं होतं तर मग मी 2-4 व्हिडिओ डीमार्टचे टाकले होते आणि त्याच्यामधून चांगला वॉच टाईम झाला होता. चांगला वॉच टाईम वाढला पण होता माझा. त्यामुळे मग मी ते कंटिन्यू केलं. आणि एखाद्या गोष्टीमधून आपल्याला जर चांगले व्ह्यूज आणि चांगले सबस्क्रायबर वाढत असतील एखाद्या व्हिडिओमधून, म्हणजे एखाद्या टाईपच्या लाईक कुकिंग ब्लॉग्स बनवले किंवा मार्केटचे किंवा एक्सप्लोरिंगचे असे कोणतेही कंटेंट असू शकतं, त्याच्यातून जर तुमचा चांगला तुम्हाला त्याच्यामधून फळ भेटत असेल तर तुम्ही ते कंटिन्यू करायला हरकत नाही आहे. जे व्हिडिओ आपले चालतात त्याच्याच बेसवरती तुम्ही तसे व्हिडिओज बनवायचे असं मला वाटतं. माझे भरपूर सारखे गावाकडचे व्हिडिओ चालत होते. मग बऱ्याच वेळा गावाकडे येणं होत होतं, म्हणून मग मी त्याच बेसवरती सगळे म्हणजे बरेचसे गावाकडचे व्हिडिओज बनवले आणि त्याच्यातूनच माझा भरपूर असा फायदा पण झाला असं म्हणता येईल. आणि फायनली 7 महिन्यानंतर चॅनल मॉनिटाईज झालं. तर ते गुरुवारीच चॅनल मॉनिटाईज झालं असतं. मी गुरुवारी टाकलं होतं मॉनिटाईज व्हायला. असं म्हणतात की 3 तासामध्ये मॉनिटाईज होऊन जातं, कधी कधी जास्त वेळ घेतं. पण माझं 3 तासामध्ये मॉनिटाईज झालंच नाही. माझं खूप जास्त वेळ घेतला, म्हणजे 2 दिवस घेतला. गुरुवारी मी रात्री मॉनिटायझेशनला टाकलं होतं आणि शुक्रवारी रात्री मला म्हणजे YT स्टुडिओमधूनच जी काही प्रोसेस करायची ती सगळी प्रोसेस मी YT स्टुडिओमधून केली होती. मेल मी आणखीनही चेक केले नाही. YT स्टुडिओमध्येच मला मेसेज आला आणि त्यानंतर ते अर्निंगचं ऑप्शन दाखवायला लागलं. आणि मी जेव्हा मॉनिटायझेशनला टाकलं होतं तेव्हा मला बराच असं वाटत होतं की होतं आहे की नाही, होतं आहे की नाही. कारण 7 महिने कंटिन्यू एखादं काम केलं असेल तर त्याचं मला असं वाटतं फळ भेटायला पाहिजे. पण मला वाटलं माझ्याकडून काही चूक तर झाली नसेल, कारण बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवून मी व्हिडिओज बनवले होते. ह्यावेळेस मी काही असं कॉपीराईट कंटेंट किंवा म्युझिक वगैरे काहीच लावलं नव्हतं. मला अशा भरपूर कमेंट्स येत होत्या की तुम्ही म्युझिक लावा लॉंग व्हिडिओला, पण मी कधीच म्युझिक यूज केलं नाही. कारण मला असं वाटत होतं की म्युझिक यूज केलं तर कॉपीराईट वगैरे आलं तर उगाच नंतर प्रॉब्लेम व्हायला नको. त्यामुळे मग मी कधीच म्युझिक यूज केलं नाही. मी जसे आहेत तसेच व्हिडिओ टाकले, सिम्पल साधे. आणि मला फक्त मग म्हटलं नंतर मॉनिटाईज झाल्यानंतर बघूया आपण म्युझिकचं वगैरे. नंतर एखादं अर्धं कॉपीराईट आलं तर एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही आहे, लक्ष देऊ नका. खास करून लेडीजसाठी ही गोष्ट खूप जास्त चांगली आहे. तुम्ही घरात बसून असाल, तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर 100%च मला असं वाटतं की तुम्हाला आवडतं त्या गोष्टीमध्ये तुम्ही व्हिडिओज बनवायला पाहिजेत. कुकिंग करा, ब्लॉग्स बनवा, आणखीन भरपूर असे ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओज बनवू शकतो. फक्त आपली आवड पाहिजे आणि कंटिन्युटी पाहिजे. आपण कंटिन्यू ही गोष्ट करायला पाहिजे. 4 दिवस केलं, 4 दिवस सोडून दिलं त्याने मग काहीच होत नाही. अशी कोणत्याच गोष्टीचा उपयोग होत नाही की ते थोड्या दिवस केलं आणि थोड्या दिवस सोडून दिलं.
आता माझे डॉलर पण बनायला सुरुवात झाली आहे, हळूहळू डॉलर पण बनतील. पेमेंट कधी पण येऊ, पेमेंटचं काही नाही आहे, ते आलं काय नाही आलं काय प्रॉब्लेम नाही आहे. पण मला फक्त वाटत होतं की 6-7 महिन्याची मेहनत आहे, फक्त चॅनल मॉनिटाईज व्हायला पाहिजे, मग बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज होतील. म्हणून मी खूप जास्त मेहनत घेतली आणि त्यानंतर मग चॅनल मॉनिटाईज करायचं ठरवलं. चॅनल मॉनिटाईज करताना मी भरपूर अशा गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. म्हणजे जसं की काय करावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे मी मुलीचे भरपूर असे व्हिडिओज होते जे की मी हाईड करून ठेवलेले होते, म्हणजे प्रायव्हेट केलेले होते. मी ते सगळे व्हिडिओ पब्लिक करून दिले. म्हणजे मला असं वाटलं की मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम नको, कारण काही व्हिडिओ हाईड असले. सगळे व्हिडिओ मी पब्लिक केले आणि त्यानंतरच मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं. मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केल्यानंतर जसं की मी सांगितलं की मला पूर्ण 2 दिवस लागले आणि त्यानंतर मला डॉलरचं चिन्ह दाखवायला लागलं. आता डॉलरचं चिन्ह तर दाखवायला लागलं होतं, पण ते सगळे ब्लॅक डॉलर दाखवत होते आणि मॉनिटायझेशन झाल्यानंतर ग्रीन डॉलर दाखवते. मग मला काही कळतच नव्हतं की ते ब्लॅक डॉलर का दाखवते. मी सगळी मॉनिटायझेशन प्रक्रिया करायच्या अगोदर मी 10 वेळा यूट्यूबचे व्हिडिओ बघितले असतील की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे आणि त्यानंतरच अप्लाय केलं होतं. घाई गडबडीमध्ये अप्लाय करू नका. काही प्रॉब्लेम आला तर मग नंतर परत पुन्हा 4 वेळा त्या गोष्टी करत बसण्यापेक्षा एकदाच करताना थोडासा विचार करून करायचा आणि थोडंसं सर्च करून करायचं. म्हणजे आपल्याला जर काही येत नसेल तर मग ते सर्च करून करायचं. मला ॲड्रेसचं कळत नव्हतं की ॲड्रेस कुठला टाकायचा, काय टाकायचा. माझे 2 ॲड्रेस आहेत, एक तर पुण्याचा आणि एक माझ्या सासरचा. तर मला कळत नव्हता ॲड्रेस कुठला टाकायचा, त्यामुळे मी खूप सारं सर्च केलं. त्यानंतर ChatGPT केलं आणि मग मी माझा ॲड्रेस टाकून दिला. तर मग तेव्हाच असं मला वाटलं की मग त्या ॲड्रेसची जी प्रोसेस असते ती लगेच होऊन गेली, ॲड्रेसची प्रोसेस. त्यानंतर चॅनल रिव्ह्यूसाठी पूर्ण 1 दिवस लागून गेला, कारण मे बी चॅनलवर खूप जास्त व्हिडिओ आहेत म्हणून रिव्ह्यू करायला टाईम पण लागला असेल. आणि पूर्ण 2 दिवसानंतर माझा चॅनल मॉनिटाईज झालं आणि मला खूप जास्त आनंद झाला. कदाचित एवढा आनंद मला पेमेंट आल्यावरती पण होणार नाही, एवढा आनंद मला मॉनिटायझेशन झाल्यानंतर झाला होता. तर चला, असाच होता माझा एक छोटासा व्हिडिओ, छोटासा अनुभव. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही प्रॉब्लेम्स असतील मॉनिटायझेशनबद्दल, तर तुम्ही ते 100% विचारू शकता. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.